रामकृष्ण माऊली. रामकृष्ण. आम्ही संत गजानन महाराज पादुका संस्थान मुळगाव या दिंडीला घेऊन महाराजांच्या पादुकांना घेऊन पंढरपूरला चाललेलो आहोत. दरवर्षी आमची वारी असते. 2003 पासून आमची वारी सुरू झाली आणि आता जवळजवळ 21 वर्ष होत आहेत. तर आमच्या दिंडीला आमच्या मागणीनुसार मी जेवणाची बरेचदा तुमचे वडील असताना हयात असताना खूप आग्रह केला की आम्हाला इथे मुक्काम द्या आणि जे किंवा मेडशीला रात्रीचा मुक्काम घ्या आणि सकाळी जेवण आम्हाला द्या. पण ते आमच्या नियोजनात न बसल्यामुळे आम्ही तुम्हाला देऊ शकलो नाही. परंतु चहा पाण्याचं आम्ही तुम्हाला नियोजन दिलेलं आहे, त्यानुसार तुम्ही करतात. तर सर्वप्रथम तुमचा परिचय सांगा. मी राजेश नंदलाल राठी, ब्राह्मणवाडा. आणि आमच्या घराजवळच एक नवसाची देवी संस्थान म्हणून संस्थान आहे आणि हे संस्थान पालखी रोडला लागून आहे आणि त्यामुळं आमच्या इथं सर्व वारकरी पालख्या येत असतात. तर सालाबादानं जवळजवळ 50 पालखी आमच्याकडे येते. काही जेवून जातात, काही नाश्ता करतात आणि काही चहा पाणी घेतात. बरं, या पालख्यांमध्ये सर्वात मोठी पालखी अशी कोणती आहे? सर्वात मोठी चहा पाण्याची गजानन महाराजाची आहे, शेगाव. आणि त्यानंतर मुंडगाववाली पालखी. बरोबर. म्हणजे मुंडगावची पालखी आल्यावर असं वाटतं आम्हाला की आपल्या इथं पादुका ज्या गजानन बाबांनी दिलेल्या आहेत त्या पादुका रूपानं गजानन बाबा आपल्या ब्राह्मणवाड्यातून जात आहेत की आमच्या नवसाच्या देवी संस्थानून जात आहेत असा भास होतो. बरोबर. तर मला एक विचारायचं आहे की एवढ्या दिंड्यांना तुम्ही चहा पाणी किंवा यातल्या काही अनेक दिंड्या तुमच्याकडून भोजन करून जातात. तर भोजन करून जात असताना त्यांना म्हणजे भोजन देत असताना चहा पाणी अल्पोपहार काय जे असेल ते देत असताना तुमच्या मनामध्ये भावना काय निर्माण होते? भावना म्हणजे कसं आहे माऊली की आम्ही कधी काय देव पाहिला नाही, कोण तुम्ही नाही ना आम्ही नाही. पण जसं पादुका रूपानं जसे गजानन बाबा येतात तर त्या असं वाटते की बाबा गजानन बाबा आले, तसे आम्हाला वारकरी रूपानं असं वाटते की बाबा साक्षात गजानन बाबा विठ्ठल हे आमच्या इथून जेवून चालले आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे हास्य आनंद पाहतो आम्ही जेवण झाल्यानंतर, त्यांची थकान जी मिटते त्याचा आनंद येते. तर आज आतापर्यंत तुम्ही जेवढ्या काही म्हणजे कोणी मुलाखत घेत असते असे अनेक नाव आहेत, पण मी यावर्षी आजच्या या उपक्रमाला नाव उचलत की आनंद पायी वारीचा. मी सुरुवातपासून ज्यांचं मनोगत घेत आलो त्या सर्वांनी एकच सांगितलं आम्हाला आनंद मिळतो. म्हणजे म्हणून मी याला नावं दिलं की आनंद पायी वारीचा. म्हणजे पायी चालताना त्या वारीमध्ये काय आनंद मिळतो त्या वारकऱ्याला मिळतोच, पण वारकऱ्याला अन्नदान करणारे, चहा पाणी देणारे, जे कोणी असेल जे सेवा करणारे आहेत त्यांच्याही चेहऱ्याचा जो आनंद आणि उत्साह पाहत असताना अतिशय विशेष वाटते. आणि मला एक म्हणायचं आहे, तुम्हाला हे सर्व करत असताना असा काही अनुभूती अशी तुम्हाला आली का? अनुभूती काय वेळोवेळी देवाची येतेच. सर्व गावाकडे मंडळी आम्हाला सहकार्य करते. आणि हे गजानन महाराज हिरवळकर ज्यावेळेस आमचा मुलगा 4-5 वर्षाचा होता तर हे चहा घेत नाही, तर यांना शरबत घेऊन आला होता. तर यांनी त्यावेळेस त्यांना सांगितलं होतं की हा तुमचा मुलगा, आमचे बाबा होते त्यावेळेस, की हा 20 वर्षाचा झाल्यानंतर कमाई करायला सुरुवात करेल. आणि खरोखर आज तो तिथं मेडिकल मध्ये डॉक्टर झालेला आहे. MBBS गेल्या वर्षी झाला आणि आता तिथं प्रॅक्टिस करते. आता ते कसं आहे, जरी ते माझ्या मुखातून मी बोललो असेल पण मी काय बोलणार, बोलविता धनी वेगळाच. तिथं गजानन बाबाची कृपा. कारण वृक्षाचं पान देखील ज्या परमेश्वराच्या इच्छेशिवाय हलू शकत नाही. मी काय बोलणार, पण मी सहज बोललो आणि ते गोष्ट खरं झालं. ते आहे, तुम्हाला ही अनुभूती आली. तर मी न बोलता म्हणजे गजानन महाराज हिरवळकर हे न बोलता संत गजानन महाराज यांनी माझ्या मुखातून ओढून घेतलं आणि ते प्रत्ययाला आलं. तर अशा प्रकारे तुम्ही जे काही हे करता सेवा ही फार मोठी आहे की आज 50 दिंड्यांची तुम्ही सेवा करतात. तर भगवान परमात्मा तुम्हाला खरोखर म्हणजे सुख शांती प्रदान करो, आनंद प्रदान करो, तुमची भरभराटी हो आणि तुम्हाला अशा प्रकारे तुमच्या जीवनामध्ये या वारकऱ्यांची सेवा सतत घडावी अशी भगवान परमात्म्याला संत बाबाला विनंती करतो आणि तुम्हाला शुभेच्छा व धन्यवाद देतो. जय हरी रामकृष्ण, जय गजानन.